तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल कार बाईक एक्सपोवरती. आणि आज जे आपल्यासमोर फायनली टाटा कर्व.EV जे आहे, जे आत्ताच लॉन्च झालेली आहे, ती आपल्यासोबत आहे. तर या व्हिडिओमध्ये जे आपण याची डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. याची रेंज किती आहे, याचे फीचर्स काय, त्याचं एक्सटिरियर इंटिरियर सगळ्या गोष्टीच्या या ठिकाणी आपण एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओमध्ये बनून राहा. टाटाने या सेगमेंटमध्ये जे खूपही डिझाईन या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे हे सुद्धा पाहणार आहोत. याचा बूट स्पेस किती आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया याच्या कीपासून. आपल्याला काही या प्रकारचे की बघायला भेटते. टाटाने फायनल जे की जे याची अपडेट केली आहे त्या ठिकाणी बघू शकता. हे सगळे सॉफ्ट टचमध्ये आपल्याला बटन बघायला भेटतात आणि त्यासोबत इथं EVचं बॅजिंग आपल्याला बघायला भेटते. जसं तुम्ही कारला अनलॉक कराल तसा एक गोड असा आवाज तुम्हाला या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे. तसं जे याचे पूर्ण LED DRL जे आहेत ते तुम्हाला वेलकम करणार आहे. तर फ्रंट जर पाहिलं तर फ्रंटमध्ये आपल्याला काही या प्रकारचं डिझाईन बघायला भेटतं. फ्रंटमध्ये जे सेंटरमध्ये टाटाचा लोगो, त्यासोबत जे तुम्ही या ठिकाणी इथून तिला चार्जसुद्धा करू शकता, जे की काही या प्रकारे इथे ओपन होतं. हे इलेक्ट्रिकली पण ओपन होतं, मॅन्युअली पण तुम्ही ओपन करू शकता. तसंच फ्रंटमध्ये जे फ्रंट कॅमेरा या ठिकाणी बघायला भेटतो, जो की 360 डिग्रीचा पार्ट आहे. या गाडीमध्ये जे ॲडससुद्धा येतं, ज्याचा लेन म्हणजे ॲडससुद्धा येतं, जसं रडार सेन्सर इथे काही प्रकारे आतमध्ये आणि जर त्याचा लेन वॉच कॅमेरा वरती आहे. त्यासोबतच तुम्ही पाहिलं तर काही या प्रकारचे पुढे आपल्याला DRL बघायला भेटणार आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याची लाईट जर ऑन केली मी तर काही या प्रकारे, आणि तसंच या ठिकाणी तुम्हाला LED हेडलॅम्पच्या सोबतच फॉग लॅम्पसुद्धा या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. सोबत फ्रंटमध्ये जे 2 पार्किंग सेन्सर तुम्हाला बघायला भेटतील. फ्रंटमध्ये ग्रिल जी आहे ती काही या प्रकारे आहे, याची ग्रिल डिझाईन केलेली आहे. तसंच जर आपण पाहिलं साईडमध्ये तर याची खास गोष्ट तर साईडला आहे, जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे कुपे डिझाईन आहे ना, ते जे मार्केटमध्ये ज्याने तबाही म्हणजे म्हणू शकतो आपण, ती जे या ठिकाणी केली आहे तर या कुपे डिझाईनने, म्हणजे जे डिझाईन आपल्याला फोटोज व्हिडिओजमध्ये दिसत होतं ना, ते जेवढं जबरदस्त होतं तेवढंच जबरदस्त रिॲलिटीमध्ये पण आपल्याला बघायला भेटतं. तसंच जर पाहिलं आपण याची टायरची साईज तर या ठिकाणी जे तुम्हाला ॲलोव्हीलची साईज जे 18 इंच ॲलोव्हील्स या ठिकाणी बघायला भेटणार आहेत, म्हणजे जे जबरदस्त लुक्स या ठिकाणी गाडीला प्रोव्हाइड करतात, तुम्ही बघू शकता. तसंच फ्रंट आणि रिअरमध्ये दोन्हीमध्ये पण तुम्हाला डिस्क ब्रेक या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला खूप सारा ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे 186 mm ग्राउंड क्लिअरन्स या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सोबतच जर ही क्लायडिंग बघितलीत, ही पूर्ण जे पियानो ब्लॅक फिनिशमध्ये दिलेली आहे, म्हणजे काहीतरी नवीन या ठिकाणी ट्राय करण्यात आलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं यांच्या आधीचे पंच वगैरे होते त्यामध्ये जे आहे तुम्हाला एक जो फिनिश जो आहे तो साधा बघायला भेटायचा, तर यामध्ये जे तुम्हाला पियानो ब्लॅक फिनिश या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सोबतच जर पाहिलं ना तर या ठिकाणी याचे डोअर हँडल जे आहेत फ्लश टाईप डोअर हँडल्स या ठिकाणी आहेत. इथे रिक्वेस्ट सेन्सर सुद्धा दिलेलं आहे. जसं तुम्ही गाडी अनलॉक कराल तसंच तुम्हाला या ठिकाणी व्हाईट लाईट बघायला भेटणार आहे डोअर हँडल्सवरती. सोबतच जे इथं .EVची बॅजिंग आहे. तसंच जर पाहिलं बॅक साईडला आपल्याला काही या प्रकारे लुक याचे बघायला भेटणार आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा डिझाईन जे आहे ना, कुपे डिझाईन जे या ठिकाणी टाटाने आणलेलं आहे ते जबरदस्त डिझाईन या ठिकाणी आणलं आहे. मार्केटमध्ये जे आहे ना खूपच क्रेज या ठिकाणी या गाडीची होणार आहे, कारण खरोखरच याचे लुक्स खूपच जबरदस्त आहेत. बाकी जर तुम्ही पाहिलं ना, हा असा जो कर्व इथे आहे तो एक जबरदस्त या ठिकाणी बघायला भेटतो. सोबतच पाठीमागे पाहिलं कर्व.EVची बॅजिंग आहे. रिअर कॅमेरा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. कनेक्टेड LED DRLs या ठिकाणी आहेत आणि काही या प्रकारचे त्याचे जे टेल लॅम्प्स आपल्याला बघायला भेटतात. बाकी या ठिकाणी रिफ्लेक्टर्स आहेत. तुम्ही रिअरने काही या प्रकारचे लुक्स बघू शकता. एक स्टान्स गाडीचा आहे ना तो जबरदस्त आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर याचं बूट स्पेस बघितलं जर आपण तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण याचं बूट ओपन करूयात. बूट तर तुम्ही कीवरून सुद्धा ओपन करू शकता 2 वेळा दाबून, किंवा जे असं जे गेस्चरने जे या ठिकाणी याचं बूट सुद्धा ओपन होतं. तर हे जे आता इलेक्ट्रिकली याचं बूट ओपन होतं, जे की एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला मॅन्युअली करायची गरज नाही. सोबतच क्लोज करताना हे बटन दाबायचं आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर 500 लिटरचा या ठिकाणी बूट स्पेस तुम्हाला बघायला भेटतो, म्हणजे एक मॅसिवचा बूट स्पेस या ठिकाणी जो आहे टाटाने ऑफर केला आहे. सोबतच जे स्पेसचं युटिलायझेशन आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आतमध्ये पर्यंत जागा आहे. सोबतच इकडे तुमचं सामान जे तुम्ही ठेवू शकता. सोबतच 1-1 किलोचे या ठिकाणी 4 हुक्स आहेत. या ठिकाणी लाईट सुद्धा दिलेली आहे, म्हणजे एक नंबर काम या ठिकाणी केलेलं आहे. सोबतच स्पेअर व्हील पाहिलं तर याच्या खाली आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण इथे चार्जर वगैरे आहे. पण याच्यामध्ये स्पेअर व्हील सुद्धा तुम्हाला जे 17 इंच स्पेअर व्हील या ठिकाणी बघायला भेटेल. तर पुढे याला बंद करताना सिम्पली तुम्हाला बटन प्रेस करायचं आहे आणि स्मूथली हे जे आहे क्लोज होणार आहे. सोबतच आपण जसं टॉप बघितलं, काही या प्रकारचे जर टॉप लुक आहे, म्हणजे जर वरतीचे रूप बघायला भेटतं. ह्या ठिकाणी स्पॉइलर आहे,
जो की थोडासा मधलं असा एक स्पोर्टी लुक जो आहे तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी वायपर नाही आहेत, या ठिकाणी तुम्हाला डिफॉगर या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. सोबतच याचा शार्क फिन अँटिना आणि मेन गोष्ट म्हणजे याचा पॅनोरॉमिक सनरूफ, जे की आपण गाडीच्या आतमध्ये जाऊन बघणार आहे. तर पहिलं तर जाऊयात आपण गाडीच्या आतमध्ये. रिअरमध्ये जर पाहिलं तुम्हाला या ठिकाणी काही या प्रकारे रिअर बघायला भेटणार आहे. सेंटरमध्ये तुम्हाला आर्मरेस्ट बघायला भेटतो, सोबतच 2 कप होल्डर्स आहेत. काही या प्रकारे जो याचा स्पेस आहे तिथे तुम्ही 3 लोक आरामात बसू शकता. तर आतमध्ये जर जाऊन बघायचं झालं तर काही या प्रकारे जे आतमध्ये स्पेस आहे, स्पेस ठीक आहे, चांगला आहे. म्हणजे कोणतीही कमी या ठिकाणी बघायला भेटत नाही आहे माझ्या बाबतीत तरी, कारण माझी हाईट जी आहे 6 फुटापेक्षा जास्त आहे. तर सोबत जर पाहिलं तर काही हा प्रकार आहे. आपल्याला ग्रॅब हँडल्स या ठिकाणी बघायला भेटतात, म्हणजे ग्रॅब हुक सोबत तुम्हाला जे हँडल्स या ठिकाणी बघायला भेटतात. आणि इथे जे LED लाईट आहे आणि पॅनोरॉमिक सनरूफचा व्ह्यू ना भाई तुम्हाला मागे बसूनच येणार आहे. एवढं खतरनाक या ठिकाणी जे तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला भेटतं आहे. या ठिकाणी तुम्हाला मूड लाईट्ससुद्धा बघायला भेटतील. सोबतच या ठिकाणी जे तुम्हाला जे आहेत ॲम्बियंट लाईटिंग सोबत सुद्धा बघायला भेटणार आहे, ते की मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे. सोबतच जर हिचा डोअर बघितलं तर डोअर तुम्हाला काही या प्रकारे बघायला भेटणार आहे. डोअरमध्ये सुद्धा तुम्हाला सॉफ्ट फिनिश, लेदर फिनिश या ठिकाणी बघायला भेटतं. सोबतच तिचं कलर टोन जे केलं आहे, म्हणजे इथे जे पियानो ब्लॅक फिनिश, सोबतच इथे जे ग्रे कलर आहे, इथे जो ब्लॅक कलर, एक नंबर लुक जे आहेत ह्या ठिकाणी, म्हणजे एक नंबर फील जो आहे या ठिकाणी येतो आहे. म्हणजे एक प्रीमियमचा फील जो म्हणतो आपण, तो या ठिकाणी तुम्हाला या गाडीमध्ये बसल्यावर येणार आहे. सेफ्टी विषयी बोलायचं म्हटलं तर यामध्ये तुम्हाला 3.3 सीट बेल्ट या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तिन्ही पॅसेंजरसाठी. सोबतच जे ISO चाइल्ड माउंट्स या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. सेंटरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी काही या प्रकारे आपल्याला AC व्हेंट्स आणि 45 वॅटचा चार्जर या ठिकाणी बघायला भेटतो. 6 एअरबॅग्स आहेत. टाटा आहे, सेफ्टीची काही चिंता नाही आहे. म्हणजे टाटाला देश का लोहा का म्हणतात आपल्याला माहितीच आहे. तर जाऊयात फ्रंटमध्ये याचे फीचर्स वगैरे सगळे या ठिकाणी पाहणार आहोत. तर जाऊयात फ्रंटमध्ये. तर आलं होतं फ्रंटमध्ये जर पाहिलं आपल्याला काही या प्रकारचा डोअर बघायला भेटतो, जसं की मागच्या साईडला होतं, पण या ठिकाणचे 4ही पॉवर विंडोचे कंट्रोल्स या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. हे लॉक अनलॉक डोअर करण्यासाठी. बाकीचे अंब्रेला होल्डर म्हणजे छत्री ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी जागा आहे. म्हणजे जे फीचर्स जे तुम्हाला प्रीमियम गाड्यामध्ये भेटतात ते सुद्धा आपल्याला टाटामध्ये भेटायला लागलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं इकडे तुम्हाला JBLचे स्पीकर्स बघायला भेटतात, ज्याचा की आवाज खूपच जबरदस्त या ठिकाणी आहे. तर आतमध्ये पाहिलं तर काही या प्रकारे आपल्याला इंटेरियर फ्रंटमध्ये बघायला भेटतं, मी या ठिकाणी बघू शकता. सोबतच या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स बघायला भेटतात, म्हणजे सिक्स वे ॲडजस्टेबल सीट्स आहेत त्या. सोबतच फ्रंटच्या 2 सीट्स आहेत ज्या व्हेंटिलेशन तुम्हाला देतात, म्हणजे ते तुम्ही याच्या सीटमधून सुद्धा हवा येते. जसं की तुम्हाला माहिती आहे ACची हवा जी आहे ती ह्याच्यासोबतच तुम्हाला या सीटमधून सुद्धा येणार आहे, जसं की खूप लोकांना माहिती आहे, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे सगळं. सोबतच चला जाऊयात आतमध्ये. तर आतमध्ये आल्यानंतर काही या प्रकारचे आपल्याला इंटेरियर बघायला भेटतं. करूयात दरवाजा बंद. दरवाजावरून तुम्हाला बिल्ड क्वालिटीचा तर अंदाज येणारच आहे. तुम्हाला माहिती आहे टाटाची गाडी आहे, बिल्ड क्वालिटीची काही चिंता नाही आहे. तर आतमध्ये तुम्हाला काही या प्रकारे इंटिरियर बघायला भेटतं. या ठिकाणी मोठी स्क्रीन आहे आपल्याला 12.30 इंचेसची, म्हणजे एवढी मॅसिवची स्क्रीन आपल्याला बघायला भेटते. करूया तिला चालू केल्यानंतर काही या प्रकारे आपल्याला स्क्रीन बघायला भेटेल. म्हणजे या स्क्रीनमध्ये आहे ना खूप काही करू शकता तुम्ही. म्हणजे जर तुम्हाला गेम खेळायचे ते सुद्धा या ठिकाणी खेळू शकता. तर पहिले जर आपण जे याचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघूयात, याचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळी माहिती बघायला भेटेल. तुमची स्पीड रेंज, कोणता ड्राईव्ह मोड आहे, सोबतच किती चार्जिंग आहे, सगळं या ठिकाणी बघायला भेटणार. तुम्ही परत बघू शकता 99% गाडी चार्ज आहे. म्हणजे ही गाडी जी आता 585 किलोमीटर जी आहे ती चालणार आहे. जसं की टाटाने सांगितलं एखादा सिंगल चार्ज करा आणि 585 किलोमीटर जे आहे तुम्ही याला चालवा असं बोललेले आहेत. तर काही या प्रकारचे जे स्टिअरिंग व्हील आहे यामध्ये तुम्हाला लेफ्टमध्ये जे सगळे याचे कंट्रोल्स बघायला भेटतात, जी की स्क्रीन जी आहे ती यामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे ऑपरेट करायचं आहे तर ते इकडून करू शकता. कॉल वगैरे आन्सर कट, सोबतच जे काही कमांड जर तुम्हाला याला द्यायचे ते सुद्धा देऊ शकता. जसं की मी याला म्हटलं सनरूफ ओपन कर, मराठीत सांगितलंय, ऐकतंय का बघूया. जरूर सनरूफ खोल रहे हैं. सनरूफ सुद्धा मराठी सांगितलेलंच आहे, ते सुद्धा ऐकतंय. म्हणजे तुम्हाला काळजी नाहीये, मराठीत बोला कोणत्याही भाषेत बोला, हे ओपन आणि म्हणजे हे ऐकणार आहे. तसं मराठीत पुन्हा बोलूया, सनरूफ क्लोज कर.
Say a command. अरे सनरूफ a command. क्लोज कर. Sorry, I'm unable to process your अरे असं command. कसं, परत करूयात आपण. सनरूफ क्लोज Say कर. a command. सनरूफ क्लोज कर. अरे किती वेळा सांगूया बाईला. All right, sunroof बंद कर रहे हैं. अरे नाही, ही हिंदीत समजते, मराठी काय माहिती हिला समजते की नाही. बाकी जर पाहिलं तर तुम्हाला हे जे क्रूजचे वगैरे कंट्रोल सेटिंग बघायला भेटणार, त्या ठिकाणीचे तुम्हाला या गाडीमध्ये ॲडॅस सुद्धा बघायला भेटतं. त्याचे काही म्हणजे फीचर्स आहेत, जसे लेन कीप असिस्टन्स, परत फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक ब्रेक वगैरे हे सगळं तुम्हाला बघायला भेटतं यामध्ये. या ठिकाणी तुम्हाला एअरबॅगची बॅजिंग बघायला भेटते. म्हणजे या गाडीमध्ये जे ही ड्रायव्हर साईडची एअरबॅग आहे, तिकडे तुम्हाला पॅसेंजरचे बघायला भेटेल. साईडला तुम्हाला साईड एअरबॅग्स बघायला भेटतील, जे की कर्टन्स टाईप असतात. म्हणजे टोटली 6 एअरबॅग जे आहेत या गाडीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तुमच्या सेफ्टीची चिंता काही करण्याची गरज नाही. टाटाची कर्व आहे, ही टाटा मोटर्सची गाडी आहे. तुम्हाला त्याची बिल्ड क्वालिटी माहिती आहे, टाटाची टेस्ट करायची गरजच नाही आहे. या ठिकाणी सेंटरला बघितलं तुम्हाला या ठिकाणी काही या प्रकारे याचं जे एसीचे कंट्रोल्स आहेत, बाकीचे 360 डिग्री जर कॅमेरा वगैरे बघायचा आहे, म्हणजे लॉक करायची गाडी, अनलॉक करायचे, बूट वगैरे तुम्हाला जर ओपन करायचं तुम्ही या ठिकाणी करू शकता. सोबतच जर चार्जिंग सॉकेट, चार्जिंग पॉईंट जे आहे तो पण तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता. हे सगळं जे तुम्हाला टचमध्ये लिहिलं आहे, सॉफ्ट म्हणजे जे तुम्हाला स्क्रीन टच जे असते त्यासारखंच जे आहे या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 360 व्ह्यू, हे 2D आहे, इथं 3D आहे. या ठिकाणी तुम्हाला 360 व्ह्यू सुद्धा अवेलेबल आहे, म्हणजे सगळ्या बाजूने तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सोबतच जर पाहिलं तुम्ही म्हणजे जे बाजूच्या कॅमेरामधून सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. वरती जर पाहिलं तुम्हाला या ठिकाणी ऑटो डीम फंक्शन सोबत जो याचा रिअर व्ह्यू मिरर बघायला भेटतो. या ठिकाणी तुम्हाला जे सनवायझर असतात ते सुद्धा ह्या ठिकाणी बघायला भेटतात. लाईट ती नाही, लाईट दोन्ही पण बाजूला नाही आहे. सोबतच जे या ठिकाणी तुम्हाला पॅनोरामिक सनरूफचे कंट्रोल्स या ठिकाणी बघायला भेटतात. या गाडीमध्ये पॅनोरामिक सनरूफ येतं, खूप सारं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्पेस बघायला भेटते. आणि जो या ठिकाणी सनरूफ पॅनोरामिक सनरूफमधून फील येणार आहे तो जबरदस्त असणार आहे. तुम्ही जर गाडी कुठे घेऊन गेला आणि फक्त उभी करून त्याच्यातला सनरूफ उघडून बाहेर निघा, नाहीतर तुम्हाला पोलीस मामा फाईन मारायला रिकामा. म्हणजे फाईन मारलाच पाहिजे, सनरूफमधून बाहेर निघालं नाही पाहिजे खरं तर चालत्या गाडीमधून. सोबतच मी तुम्हाला एक गोष्ट दाखवत होतो, ॲम्बियंट लाईटिंग. ह्याचे जे ॲम्बियंट लाईटिंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते. सोबतच या ठिकाणी डोअरमध्ये सुद्धा आहे, पाठीमागच्या डोअरमध्ये सुद्धा आहे. सध्या तुम्हाला दिसेल, मी प्रयत्न करतो. ही बघा, तुम्हाला दिसलेली आहे, मला माहिती आहे. सोबतच जर पाहायचं झालं या स्क्रीनबाबत अजून, तर या ठिकाणी तुम्हाला काही या प्रकारचा डिस्प्ले बघायला भेटतो, जो की 12.13 इंच म्हणजे 12.30 इंच, म्हणजे खूप मोठा असा डिस्प्ले या ठिकाणी आहे. सोबतच 4 AC व्हेंट्स फ्रंटमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. आणि या ठिकाणचे अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले सगळं या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काही या प्रकारचा ऑटोमॅटिक गिअर शिफ्टर बघायला भेटणार आहे. इलेक्ट्रिक कार आहे, तुम्हाला ऑटोमॅटिक गिअर शिफ्टर्स बघायला भेटेल. सोबतच या ठिकाणी पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, आणि या ठिकाणी याचे 3 Economy मोड drive बघायला भेटतात. जसे की तुम्ही बघू शकता, इको, स्पोर्ट्स, सिटी. जसं तुम्ही मोड चेंज कराल तशी ही तुम्हाला सांगेल स्पोर्ट ड्राईव्ह मोड ॲक्टिवेटेड. म्हणजे जसं तुम्ही कराल तसं तुम्हाला बघायला भेटेल. स्टार्ट स्टॉप बटन जे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतं. सोबतच जे याचे वायपरचे कंट्रोल्स ऑटोमॅटिक आहेत, म्हणजे ऑटोमॅटिक वायपर आहेत, ऑटोमॅटिक हेडलाईट्स आहेत, फॉलो मी होम फंक्शन. सोबत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हेडलाईट्स बघायला भेटणार आहेत. तर हे सगळं जे तुम्हाला टाटा कर्व.ev मध्ये बघायला भेटणार आहे. याची जर तुम्हाला स्पीकरची क्वालिटी ऐकायची असेल तर मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आपला चॅनल इंस्टाग्रामला कार बाईक एक्सपो, त्याच्यावर मी तुम्हाला शॉर्ट टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याची प्राईस काय असेल, ह्याची रेंज काय असेल, एक्सटेरियर इंटेरियर सगळं दाखवून झालं आहे तुम्हाला. तर त्याच्याबद्दल आपण बाहेर जाऊन बोलू. तर जाऊयात गाडीच्या बाहेर. या ठिकाणी आपण आलो आहोत बाहेर. जर तुम्हाला याची प्राईसच्या बाबतीत जाणून घ्यायचं असेल, गाडी चालू राहिली आहे, गाडीला बंद करूयात. या ठिकाणी काही या प्रकारे जर तुम्ही की चालत्या गाडीतून काढली तर या ठिकाणी अशी बीप जी ऐकायला येणार आहे. आपण गाडी बंद करायचं विसरलेलो, गाडी बंद केलेली आहे. हो, घेऊन जातोय गाडी बाहेर. म्हणजे फीचर्स जे आहेत खूप सारे आहेत टाटा कर्व.ev मध्ये. जर ह्याच्या प्राईसच्या बाबतीत जाणून घ्यायचं झालं तर ह्याचे एक्झॅक्ट प्राईस नाही आलेले आहेत समोर, पण जे इथे मला सांगितलं ते 18.5 ते 22.5 लाखापर्यंत मला एक शोरूम जाणार आहे. ऑन रोडचं मला काही माहीत नाही, ते स्टेट वाईज व्हॅरी सुद्धा होतं. आणि जर
याची रेंज किती आहे ती जाणून घ्यायची असेल तर याची रेंज आहे 585 किलोमीटर जे तुम्हाला 100% चार्ज केल्यावर रेंज भेटणार असं टाटाने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो ही होती टाटा कर.EV. तुम्हाला कशी वाटली, याचं डिझाईन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आवडले असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. तर अशाच नवीन कारसोबत आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. आणि असेच जर कारचे व्हिडिओ तुम्हाला मराठीमध्ये बघायचा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि मी भेटूयात अशाच नवीन कारसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, गाडी व्यवस्थित चालवा, सीट बेल्ट लावा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.